नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला जसं कर्म तसं फळ ही गोष्ट सांगते. बाळांनो, माझ्या बऱ्याच गोष्टींची नावं एकच आहेत, तर कन्फ्यूज होऊ नका की आजींनी पहिलीच गोष्ट परत सांगितली की नाही किंवा सांगितली की काय. तर माझ्याजवळ एकाच टायटलच्या एकाच शीर्षकाच्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. आतला मथळा वेगळा आहे. तर गोष्ट जरूर ऐका. गोष्टीचं नाव आहे जसं कर्म तसं फळ. तर एकदा काय होतं, दोन मित्र असतात, अजय आणि विजय. ते दोघे जण कुठेतरी पिकनिकला निघतात. म्हणतात चला आपण दोघंच जण जाऊया, कुठेतरी एन्जॉय करून येऊया, असं म्हणून ते दोघे जण पिकनिकला निघतात. पण जाताना काय होतं, त्यांच्यात एक करार होतो. ते एक ठरवतात की हां, जर रस्त्यात काही संकट आलं किंवा चांगली गोष्ट झाली तर दोघांनी वाटून घ्यायची. त्याचं जे श्रेय आहे ते दोघांनी घ्यायचं. असं नाही की ते तुझं आहे, हे माझं आहे, हे माझ्यामुळे झालं, हे तुझ्यामुळे झालं, असं नाही. जे काही होईल ते दोघांनी आपलं म्हणायचं. असं म्हणतात आणि ते दोघे जण प्रवासाला निघतात. प्रवासाला निघतात आणि काय होतं, थोडे अंतर चालून येतात. ते स्टेशनवर येतात. आता स्टेशनवरून तर त्यांना गाडी पकडायला हवी ना. तर म्हणून ते स्टेशनवर येतात, तर तिथे विजयला एक बॅग दिसते आणि विजयच्या लक्षात येतं, अरे त्या बॅगेला कोणी विचारत नाही आहे, म्हणजे अशीच ठेवले, कोणतरी विसरून गेलंय म्हणा किंवा काहीतरी असं आहे. आणि बॅग म्हणजे अशी पर्स टाईप असते ती. तर तो विजय असतो, तो अजयला दाखवतोय, ती बघ ती बॅग आहे तिकडे. कोणी त्या बॅगकडे फिरकतही नाहीये, म्हणजे कुणाची नाही इथे असलेल्या लोकांची ती बॅग. तर असं म्हटल्यानंतर तो अजय पण इकडे इकडे बघतो, कोणत्या बॅगेकडे बघतोय का, गाडी बॅगेचा मालक येतोय का, तर कोणी येताना दिसत नाही. म्हणून तो अजय पुढे जातो आणि ती बॅग उचलतो आणि उघडून बघतो, तर त्याच्यात भरपूर सारे पैसे असतात. अरे बापरे! आणि ते पैसे बघून त्या अजयचे डोळेच फिरतात. तो म्हणतो, ही बॅग माझी आहे, चल मी जातो. तर विजय म्हणतो, तू असं कसं बोलतो माझी आहे? आपलं काय ठरलं होतं, जे काही असेल ते दोघांचं. श्रेय असेल तरी दोघांचं, चांगलं असेल तरी दोघांचं, दुःख असेल तरी दोघांचं. आता ती बॅग तुला तू उचललीस आणि पैसे बघितल्याबरोबर लगेच म्हणतोस हे माझे आहेत, मी चाललो. त्यातले पैसे आता आपले दोघांचे झाले. मी जर बॅग तुला दाखवली नसती तर तुला कळलं असतं का तिथे ती बॅग आहे ते? मी दाखवली म्हणून तू ती बॅग बघितली. तर हा म्हणतो, ते मला काय माहित नाही, मी आता जातो, हे पैसे माझे. हा म्हणतो, नाही असं नाही, हे पैसे आपले दोघांचे आहेत. आणि असं करता करता इथेच त्यांच्यात तू तू मी मैमय होतं. आणि हे बघा, कधी असं होतं, माणूस नीट बोलत असेल तर शांतपणे बोलतं, पण एकदा का भांडण सुरू झालं की माणसाचा आवाज आपोआप वाढतो. तसा त्यांचा आवाज वाढतो. आणि ते दोघं जण भांडत असतानाच काय होतं, तिथे एक 4-5 माणसांचा घोळका येतो. काय 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 असं काय बोलत ओरडत ओरडत तो घोळका तिथे येतो. ह्यांना कळत नाही काय आहे. मग त्यांच्या लक्षात येतं की अरे च्या, ही माणसं ही बॅगच शोधत इथे आलेली आहेत. आणि ती बॅग त्या अजयच्या हातात बघितल्यानंतर ती माणसं त्याला चोर 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 करतात. ते म्हणतो बोलतो, मी नाही चोरली, मी नाही चोरली. म्हणतो, नाही या बॅगेत पैसे होते, किती आहेत, आहे की नाही का, तुम्ही घेतले ह्याच्यातले? तर हा म्हणतो, नाही नाही ए विजय विजय सांग रे ना, आपली आहे बॅग, ही आपली आहे बॅग. तसा विजय म्हणतो, का आता का? इतका वेळ मी बोलत होतो, ह्या बॅगेतले पैसे आपले दोघांचे आहेत. तू जर शांतपणे बोलला असतात की हा चल, आणि आपण निघून गेलो असतो, तर आज या गर्दीने आपल्याला पकडलं नसतं. आता का बोलतो आपली दोघांची बॅग आहे म्हणून, आमची बॅग आहे का बोलतो? आता ही बॅग तुझी आहे, जा तुझं तू बघ. मग ती लोक त्याला पकडून नेतात आणि चांगला चोप देतात की तू चोरली म्हणून. म्हणजे ऍक्च्युली विसरलं तर त्यांच्यापैकीच कोणतरी. आणि मार कोळी खाल्ला अजयनी. तोच जर बोलला असता, विजेचं म्हणणं मानलं असतं, तर ते निघूनही गेले असते, तिथे त्या लोकांना कळलंही नसतं. तर हे असं होतं, जसं कर्म तसं फळ. तो गेला त्या विजयला चिटिंग करायला, विजयला फसवायला गेला. आता मला एवढे पैसे मिळाले, मी जातो, मी तुला काही देणारच नाही. तर पैसेही नाही आणि काहीच नाही, वरती चांगला मार पडला. तर ह्याला म्हणतात जसं कर्म तसं फळ. आपल्याकडे एक गाणं आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हा तशातला भाग झाला. म्हणून माणसाने कर्म नेहमी चांगलं ठेवावं, कर्म नेहमी चांगलं करावं. कर्मा रिटर्न्स, आपलं कर्म आपल्याकडे कधी ना कधीतरी परत येतच येतं. हा या गोष्टीचा अर्थ आहे. तेव्हा कर्म नेहमी चांगलं करावं. बाळांनो, गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा. आवडली तर आवडली, नाही आवडली तर नाही आवडली, का नाही आवडली तेही लिहा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.